पनवेल शहरातील स्वामी नित्यानंद मार्गावर असलेल्या कैलास पार्क सोसायटीच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे। या इमारतीच्या 8व्या मजल्याचा स्लॅब कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे। यात 10 पैकी 7 कामगार जखमी झाले असून त्यातील 2 कामगारांची प्रकृती अत्यावस्थ असल्याचं समजतं। मिळालेल्या माहितीनुसार पनवेल शहरातील कैलास पार्क सोसायटीच्या पुनर्बांधणीचं काम सुरू असून या इमारतीच्या 8व्या मजल्यावरील स्लॅब भरण्याचं काम 10 कामगार करत होते। हे काम सुरू असताना अचानक दिनांक 9 एप्रिल रोजी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास स्लॅब खाली कोसळला। यावेळी बांधलेल्या संरक्षण जाळीमुळे 3ऱ्या मजल्यावर हा स्लॅब कोसळून यामध्ये 7 कामगारांना जबर जखमा झाल्यात। यातील 2 कामगार हे गंभीर जखमी असून त्यांना त्वरित उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय। या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे व पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले होते। त्याचप्रमाणे पनवेल अग्निशमन दलाचे जवान देखील घटनास्थळी पोहोचले होते। मात्र या दुर्घटनेमुळे येथील कामगारांची सुरक्षितता हा मुद्दा ऐरणीवर आलाय। वादळवारा लाईव्हसाठी संजय कदम, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।